दिवाळीच्या उत्साहात येवला शहरात कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने भाऊबीजेच्या निमित्तानं भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या सृजनशीलतेला योग्य वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेत शहरातील शेकडो महिला आणि मुलींनी उत्साहाने सहभाग नोंदवला। संस्कार, भारतीय रांगोळी, हस्तकला रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी, देवदेवतांच्या रांगोळ्या तसेच विषय व आकाराचे बंधन नसलेल्या मुक्त रांगोळ्या अशा विविध प्रकारच्या रांगोळ्यांनी परिसर खुलून गेला। रात्री उशिरापर्यंत येवलेवासियांनी अप्रतिम रांगोळ्या बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचं बघावयास मिळालंय। मी संगीता पटेल, कुणाल दराडे फाउंडेशनने ही ज्या स्पर्धा वगैरे आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि यापासून महिलांच्या कलागुणांना खूप भरपूर वाव मिळतो आणि सगळ्या महिला भगिनी सगळ्या उत्साहाने भाग घेतात। मी नलेश्री गीतेश गुजराती, मी पण येवलेकरच आहे। कुणाल दराडे फाउंडेशन तर्फे हे जे आज रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचा मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आमची येवलेकरांची परंपरा जपलेली आहे। त्यांचा खूप खूप कौतुक करते। आमच्या इथे येवल्यामध्ये टिपक्यांची रांगोळी, संस्कार, भारतीय रांगोळी, त्याच्यानंतर फ्री हँड म्हणजे कोणी शेतकऱ्यांची रांगोळी आहे, कोणी मुली वाचवा, मुली शिकवा ही रांगोळी आहे। भरपूर प्रकारची रांगोळी आमच्या येवल्यामध्ये साजरी केली जाते। त्याच्यानंतर आमच्या येवल्यामध्ये प्रत्येक सण कुणाल दराडे फाउंडेशन तर्फे जे आयोजित करत आहे त्याच्या सुद्धा मी त्यांना कौतुक करते, त्यांना धन्यवाद देते। धन्यवाद। नमस्कार, आपल्या माध्यमातून तमाम येवलेकरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज भाऊबीजचा सण आहे आणि या भाऊबीजच्या सणानिमित्ताने येवला शहरामध्ये रांगोळीचा महोत्सव असतो। अनेक लोक त्या ठिकाणी रांगोळी आपल्या अंगणामध्ये काढत असतात, त्यांच्या कलेचं प्रदर्शन करत असतात। आणि मी नेहमी सांगतो की येवला हे सांस्कृतिक शहर आहे आणि येवल्याला एक परंपरा आहे आणि त्याची जी जाण लक्षात घेता कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने रांगोळीची स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। गेल्या 5 वर्षापासून आम्ही या स्पर्धेचं आयोजन करतोय। 300हून अधिक परिवारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे, त्यांच्या कलेचं प्रदर्शन केलेले आहेत। त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या या ठिकाणी काढण्यात येतात आणि हॅट्स ऑफ टू माझ्या माता भगिनी येवलेकर जे या ठिकाणी हजारोच्या संख्येने रस्त्यावर येतात आणि रांगोळ्या बघतात आणि ज्यांनी रांगोळ्या काढल्यात त्यांचा आत्मविश्वास वाढवतात, त्यांना म्हणजे त्यांनी अजून चांगलं करावं हे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात। खरोखर मी आभार मानतो येवलेकरांचे आणि बघणाऱ्यांचे सुद्धा। धन्यवाद।